नगरमध्ये झालेल्या अखिल भारतीय विभागीय मराठी नाट्य संमेलनाच्या समारोप प्रसंगी ज्येष्ठ रंगकर्मी प्रवीण कुलकर्णी तथा पीडी काका यांचा नाट्य परिषदेच्या अहिल्यानगर उपनगर शाखेच्या वतीनं जीवनगौरव पुरस्कारानं सन्मान करण्यात आला। विधान परिषदेचे सभापती नामदार प्राध्यापक राम शिंदे आणि संमेलनाध्यक्ष पद्मश्री डॉक्टर जब्बार पटेल यांच्या हस्ते पीडी कुलकर्णी यांचा सपत्नीक सन्मान करण्यात आला। या प्रसंगी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष ज्येष्ठ रंगकर्मी प्रशांत दामले, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे विश्वस्त मोहन जोशी, अशोक खंडे, 99व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गजवी, सिनेनाट्य अभिनेते भरत जाधव, विभागीय नाट्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉक्टर बापूसाहेब कांडेकर, संमेलन प्रमुख क्षितिज झावरे, उपनगर शाखा अध्यक्ष प्राध्यापक प्रसाद बेडेकर, प्रमुख कार्यवाहक चैत्राली जावळे आणि नाट्य परिषदेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते। पीडी काका म्हणून परिचित असलेले पीडी कुलकर्णी हे तब्बल 5 दशकांपासून रंगभूमीची सेवा करत आहेत। आजही ते त्याच उत्साहानं योगदान देत आहेत। नगरमधील नव्या जुन्या हौशी रंगकर्मींसाठी ते हक्काचे मार्गदर्शक आहे। विभागीय मराठी नाट्य संमेलनाच्या अवघ्या 20 दिवसांच्या तयारीत त्यांनी मोलाचं मार्गदर्शन आणि सक्रिय योगदान दिलं। बँकिंग क्षेत्रात नोकरी, क्रीडा, साहित्य अशा विविध क्षेत्रात योगदान देताना त्यांनी सामाजिक कार्यातही मोठं योगदान दिलंय। रंगभूमी म्हटलं की आज वयाच्या 70तही त्यांचा उत्साह तरुणांनाही लाजवणारा असतो। स्वतः उत्तम अभिनेते, दिग्दर्शक असलेले पीडी कुलकर्णी उत्तम कलाकार घडवणारे शिक्षकही आहेत। अनेक जणांना त्यांनी प्रथम रंगभूमीवर काम करण्याची संधी दिली। नगरचे भूषण असलेले पीडी काका गेल्या 50 वर्षांहून अधिक काळ रंगभूमीवर कार्यरत असलेले नगरमधील एकमेव रंगकर्मी आहेत। 22 वर्षांनंतर नगरमध्ये मराठी नाट्य संमेलन होत असताना त्यांचा नाट्य परिषदेने सर्व रंगकर्मी आणि नाट्य रसिकांच्या वतीने जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं।